हाय यूट्यूब फॅमिली, कशा आहात सगळे? मजेत आहात का? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. सकाळचे वाजले 10 आणि आता सगळं काम झालंय. म्हटलं चला आजची भाजी बनवते तर तुमच्यासंग पण शेअर करू. का आता आखाड चालू आहे, सगळ्यांचे 21 दिवस स्वामी आपलं हे गुरुपौर्णिमा आहे, त्यामुळे सगळ्यांचं गुरुचरित्र पारायण चालू आहे. तर यासाठी स्पेशल आता मी बनवणार लसूण मेथीने वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे. पहिला पण एक व्हिडिओ मी शेअर केला होता, त्यापेक्षा आज वेगळी पद्धत दाखवून कशी बनवायची. आणि कसं पावसाळ्याच्या सीजनमध्ये भाज्या पण एवढ्याच म्हणजे नाही का चवदार नाही लागत. आता ज्या ताज्या ताज्या भाज्या त्याची चव लागते. तर म्हटलं आज मी ते आणली तर तुमच्यासंग पण व्हिडिओ शेअर करा कशी बनवते. तर चला बघा आपण रेसिपी बघू. कढई घेतली, जिरं टाकलं, जिरं तळून झालं, लसूण टाकला, स्वच्छ धुवून घ्या मेथी, कारण की आता पावसाळ्याची भाजी येते ना, भरपूर माती लागते. म्हणजे मेथी मी आणली होती त्याला भरपूर माती होती. मी 1 घंटा मेथी पाण्यात भिजवली मग नंतर केली. शिजायला थोडंसं मीठ टाकून घेते. आता मेथी ही त्याला मिठात चांगली शिजवून घेते. तोपर्यंत आपण मसाला तयार करू. लसूण मेथी करण्यासाठी बघा, दालिया घेतलाय, शेंगदाणे घेतले, तीळ घेतले, तिन्ही मस्त एकदम चांगलं भाजून घेतले. आता हे मिक्सरला बारीक करून घेते. हे बघा थोडी राहिल्यात, आपण हे पाणी पूर्ण आटून घेऊ. तोपर्यंत मसाला दाखवतो. बारीक टमाटे, फोडणीला लसूण आणि जे शेंगदाणा तीळ आणि डाळ्या होतं त्याचं वाटण, लाल तिखट, किचन किंग मसाला आणि एव्हरेस्टचा मटण मसाला आणि अंबारी हळद. आता आपण भाजी बनवायला घेऊ. शिजून झाली, आता भाजी काढून घेतो. तेल चांगलं गरम झालं, मोठ्या आकाराचा कांदा आहे एक बारीक कापून घेतला, तो चांगला तळून घेऊ. पण बघा गरम करायला ठेवला, त्याच्यामध्ये जरा चांगलं उकळून घेणार आहे मिठाच्या पाण्यात. ते उकळून तर आपण काळा तळून घेऊ. लाल झाला, आता आपण टमाटर टाकून घेऊ. काळा टमाटर पूर्ण गाळा करून घ्यायचा. टमाट्याने पण आपल्याला उकळले. तळून जाणार कांदा टमाटर, आपण मसाले टाकून घेऊ. हे सगळं चांगले मिक्स करून घेऊ. मसाले तळून झाले चांगले, ते आपण ग्रेव्ही केली ना ते टाकून घेऊ. ग्रेव्ही चांगली तळून घ्यायची.
तळून घेते. 15 मिनटं तळून घ्यायचे. ग्रेव्हीत थोडंसं पाणी टाकून घेऊ म्हणजे ग्रेव्ही आपली चांगली शिजन. लाल जरद ग्रेव्ही दिसते बघा. ते 15 मिनटं तळून घेऊ. किती जीव लावते सगळ्यांना, किती काम करते, जेवढं जमून जेवढून जास्त काम करते तरी सासू आहे आता गावात त्यामुळे आता मला बी चांगलं आहे. तो कसं पैसे सगळे त्याचा जीव आहे माझ्यात म्हणून काहीतरी काढण्यासाठी कुठं ना कुठं तरी आणतो पण इथं दरवेळचं झालेलं आहे. मला लाज वाटते. पूर्ण भाजी शिजली. आता आपण तडका घेऊन घेऊ. चालू भाजी खाण्यासाठी रेडी झाली. मस्त ज्वारीच्या भाकरी संग चपाती संग खायला.